पण तुमच्यासारखे पाहुणे या ठिकाणी आम्हाला मिळाले तर सोडण्याचा मोह सुद्धा साहेब आम्हाला या ठिकाणी आवरत नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण आता पत्रकारांनी चुकीचं काय छापू नये अशी माझी नम्र विनंती आहे. नाही तर परत ब्रेकिंग न्यूज. जे डिग्री संपूर्ण भारतात दिल्या जातात त्या सगळ्या डिग्रीज या भारतीय विद्यापीठामध्ये दिल्या जातात. आणि स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ ज्यांना पतंगरावजी कदम साहेब आयुष्यभर वडील स्थानी मानायचे, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जे काम करत होते, त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि जवळजवळ कायमचं तळ्यात अध्यक्षपद हे यशवंतराव मोहिते भाऊंकडे राहिले. ज्या सोनीपतमध्ये या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गाजला गेला, त्याच सोनीपतमध्ये आता नव्याने 35 एकरचा कॅम्पस भारतीय विद्यापीठाचा उभा राहतोय आणि त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा आशीर्वाद आमच्या त्या कॅम्पसच्या पाठीशी आहेत हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. कारण एका मराठी माणसाने धाडस केलं दिल्लीच्या शैक्षणिक राजधानीमध्ये एक आपली शिक्षण संस्था उभा करण्याचं, आणि स्वर्गीय पी.व्ही. नरसिंहरावांनी त्या काळात त्यावेळेस मदत केली होती आणि म्हणून आज भारतीय विद्यापीठाचा विस्तार संपूर्ण देशामध्ये आहे. भारतीय विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या समारंभासाठी भारतीय विद्यापीठ परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री, आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे सन्मान्य महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि ज्यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून असताना राज्यमंत्री म्हणून काम करण्याचं मला भाग्य मिळालं असे आदरणीय दादाजी भुसे साहेब, इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील आजच्या आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, डॉक्टर पतंगराव कदम त्यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या डॉक्टर पतंगरावजी कदम मेमोरियल पुरस्काराचे मानकरी आणि देशातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय पत्रकार, संपादक, महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय पद्मश्री राजदीप सरदेसाईजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर, भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्थेचे आदरणीय कार्याध्यक्ष आदरणीय आनंदराव पाटील दादा, भारतीय विद्यापीठ आपल्या शिक्षण संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय इंद्रजित मोहिते दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर विवेकजी सावजी, या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि भारतीय विद्यापीठ संस्थेचे हितचिंतक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव अण्णा तापकीर, इथं उपस्थित व्यासपीठावर असणारे सर्व सहकार्यवाह भारतीय विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप, इथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व भारतीय विद्यापीठ परिवारातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज इथं उपस्थित असणारे पुणे शहराचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय उल्हासदादा पवार, उपस्थित असणारे पुण्याच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे, या परिसरातील सर्व नगरसेवक, पुण्याचे नगरसेवक चंदूशेठ कदम, इथे उपस्थित असणारे सर्व आज भारतीय परिवारातील सदस्य, भारतीय विद्यापीठाच्या या संपूर्ण परिवारामध्ये प्राध्यापक म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे सर्व प्राध्यापक, ज्यांचे सत्कार आज आपण या ठिकाणी केलेत. अनेक वर्ष भारतीय विद्यापीठामध्ये ज्यांनी सेवा केली, ज्यांना आज सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला, असे भारतीय विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, उपस्थित बंधू भगिनींनो, मी प्रथमतः आज 10 मे 2026 रोजी जो भारतीय विद्यापीठाच्या इतिहासातला
आज 62वा वर्धापन दिन आपण सर्वजण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत. या 62व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रथमतः मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम आपणा सर्वांसाठी नेहमीचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, क्षण आहे. आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्या विनंतीला मान देऊन दोन प्रमुख पाहुणे जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारमध्ये ज्यांचा शब्दाला प्रचंड मोठा मान आहे, अशी दोन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातली ज्येष्ठ सदस्य आज आपल्या भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला इथे लाभलेले आहेत. आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे प्रथमतः मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो की भारती विद्यापीठाचा कार्यवाह म्हणून मी ज्यावेळेस त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण 10 मेच्या या भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून यावे, लगेच त्यांनी कार्यक्रमाला तो स्वीकारलात आणि त्यांनी कार्यक्रमाला येण्याकरता होकार दिलात. आणि अत्यंत व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आज खास काल दिवसभर म्हणजे प्रचार किंवा दौरा करून ते रात्री 1 वाजेपर्यंत इथे पुण्यात पोहोचले आणि सकाळी परत या ठिकाणी आज आपला कार्यक्रम करून नागपूरला, अमरावतीला जाऊन नागपूरला त्यांना पोचायचं आहे. आणि म्हणून भारती विद्यापीठाच्या या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी प्रथमतः आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं मनापासून इथे स्वागत करतो. आदरणीय दादाजी भुसे साहेब हे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण खात्याची आज अत्यंत समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. आणि शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणं म्हणजे काही सोपं काम नाही. आणि अशा शालेय शिक्षणाची महाराष्ट्रातली जबाबदारी सांभाळत असताना कालही पुण्यामध्ये त्यांनी अनेक विषयांच्या बैठका घेतल्या, मीटिंग्स केल्या आणि खास त्यांनीही मला निमंत्रणेला मान देऊन इथे कार्यक्रम भारती विद्यापीठाचा हा स्वीकारलात आणि तेही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल मी त्यांचंही आपल्या संस्थेच्या परिवाराच्या वतीने स्वागत करतो. आदरणीय राजदीप सरदेसाईंचा आणि माझा परिचय गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि गेले 2 वर्षांपासून मी सातत्याने त्यांना विनंती करत आहे की आपण एकदा भारती विद्यापीठामध्ये यावं आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी कसं शून्यातून हे शिक्षणाचं वैभव उभं केलं हे आपण पाहावं. सातत्याने देशाच्या लोकसभेच्या कार्यकाळ चालू असताना कुठे ना कुठे त्यांची माझी भेट होत असते आणि आज खरं तो योग आला आणि तो योग असा आला की गेले 40 वर्षाहून अधिक काळ जे आपल्या देशामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे त्यांनी अत्यंत कौतुकास्पद असं काम उभं केलेलं आहे आणि जे धाडसानी काम उभं केलेलं आहे, त्या कामाचा गौरव करण्याकरता आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या नावाने सुरू केलेला दुसरा पुरस्कार हा देण्याचा मान हा भारती विद्यापीठाच्या परिवाराला राजदीप सरदेसाईंना आम्हाला मिळतो. हे खरोखरच भारती विद्यापीठाच्या वतीने आम्ही सगळेजण आमचं भाग्य समजतो. आदरणीय बावनकुळे साहेब, आपण पतंगरावजी कदम साहेबांसोबत विधिमंडळामध्ये फार जवळून काम केलं आणि पतंगरावजी कदम साहेबांची आणि तुमची मैत्री होती आणि ती मैत्री कशी होती मी हे जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या कर्तृत्वाबाबतीत तुम्हीही एक सर्वसामान्य परिस्थितीतनं राजकारण हे स्वतःच्या पायावर घडवत गेलात, स्वतःच्या पायावर उभे राहिलात आणि जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते महाराष्ट्राच्या महसूल मंत्री पदापर्यंत जी तुमची जीवनाची कारकीर्द ही पतंगरावजी कदम साहेबांनी अनेक वर्ष अत्यंत जवळून पाहिली. आपण महाराष्ट्रातल्या ऊर्जा खात्याची अत्यंत समर्थपणे जबाबदारी सांभाळली आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातलं महसूल खातं हे तसं प्रोटोकॉलनुसार 2 नंबरचं खातं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदानंतर असं म्हणलं जातं. आणि आज महाराष्ट्राच्या या सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवत असताना ही व्यक्ती किती कर्तृत्वान आहे याचं साधं उदाहरण म्हणजे महसूल मंत्री म्हणून आज ते काम करत आहे. आदरणीय बावनकुळे साहेबांचा मी आज विधिमंडळातला सदस्य म्हणून आम्ही दोघंही एकत्रित सभागृहात काम करतो आणि मंत्रालयात सुद्धा मी जेव्हा त्यांच्याकडे जातो त्या मंत्रालयामध्ये मी काही वर्ष राज्याचा मंत्री म्हणून काम केलेलं होतं आणि मंत्र्यामध्ये सर्वसामान्य लोकांची जी गर्दी असती मंत्रालयामध्ये ही शक्यतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ आज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये सर्वात जास्त गर्दी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांची कुणाकडे असेल तर ते आदरणीय बावनकुळे साहेबांच्या दालनाच्या बाहेर असते. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं
की सकाळी 9-10ला जेव्हा ते मंत्रिमंडळात पोचतात, रात्री 9 का वाजना तिथल्या आलेल्या प्रत्येक माणसाला, भलो तो महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातनं कानाकोपऱ्यातनं असो, कुठल्याही माणसाला ते भेटल्याशिवाय कधी जात नाही. येईल त्या माणसाचा त्या ठिकाणी जे काही त्याचं म्हणणं असतं, दुखणं असतं, ते त्याला बाहेर जाऊन वेळेप्रसंगी त्यांच्या ठिकाणी जे ऐकून घेतात. आणि एक म्हणजे वैशिष्ट्य बावनकुळे साहेबांचं असं आहे की तिथं चर्चा नसते, जे असतं ते क्विक ॲक्शन असते आणि झालेल्या चर्चेनंतर सर्वसामान्य माणसाला तिथल्या तिथे निर्णय देऊन या ठिकाणी त्यांचा प्रश्न सोडवण्याची भूमिका ते पार पडत असतात. आज असे मंत्री ज्यांनी कदम साहेबांच्या समोर मंत्रिमंडळात त्यांनी विधानसभेत काम केलं, आज आपल्याला प्रमुखपणे लाभलेत. खरोखरच आपलं भाग्य आहे. आदरणीय दादा भुसे साहेब हे राज्याचे कृषी मंत्री होते आणि आज शालेय शिक्षण मंत्री खात्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत. योगायोगाने ते ज्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री होते त्यावेळेस मी त्यांच्या खात्याचा राज्यमंत्रीमध्ये होतो. म्हणून माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा मी जेव्हा मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली, मला त्यांच्या अंडर काम करण्याची संधी मिळालेली होती. आणि म्हणून ह्या ठिकाणी आदरणीय दादा भुसे साहेबांकडनं खूप काही मला शिकायला मिळालं. आणि त्यांचा साधेपणा हा विशेष खरं महत्त्वाचा आहे. जेव्हा ते मंत्री होते त्यावेळेस मी राज्यात मंत्री होतो, तो काळ परिस्थिती वेगळी होती, तेव्हा आम्ही एकत्र होतो. आज जरा ठीक आहे, तरी आजही एकत्रच आहोत आणि कायमचे एकत्रच राहणार आहोत. तरी दादा भुसे साहेब हे करोनाच्या कालावधीत आम्ही सगळे मंत्रिमंडळातले सदस्य होतो आणि कृषी खातं, शेती, शेतकऱ्यांना एवढ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना मदत करणारे कृषी मंत्री म्हणून दादा भुसे साहेबांची ओळख ही त्या करोनाच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी झाली होती. मला आठवतं की करोनाच्या कालावधीमध्ये अचानक एका वृत्तवाहिनीवर बातमी आली की राज्यातले कॅबिनेट मंत्री सायकलवर फिरत आहेत आणि लोकांची चौकशी करतायत. आणि ही बातमी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य पडलं की कारण त्या काळात लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि गल्लोगल्ली सायकलवर फिरून कुठलेही सिक्युरिटी गार्ड, कुठलाही PS न घेता राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून फिरणारे ते दादा भुसे साहेब होते, ज्यांनी करोनाच्या काळात त्या ठिकाणी सायकलवर फिरून सगळ्या लोकांची विचारपूस केली आणि प्रत्येकाला कशी मदत करता येईल ह्या भूमिकेने त्यांनी त्यांचं काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी आज दादा भुसे साहेब जे एका स्वातंत्र्य सैनिकांचे चिरंजीव आहेत, त्यांचे वडील आदरणीय स्वातंत्र्य सैनिक दगडू बायाजी भुसे हे या देशाच्या, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रचंड मोठं त्यांनी योगदान दिलं. असे दादा भुसे साहेब सुद्धा आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ह्या मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. वास्तविक आज 10 मे आहे आणि या 10 मेच्या दिवशी आणि नेहमीच 365 दिवस भारती विद्यापीठाचं काम करत असताना भारती विद्यापीठाचे आम्ही सर्व पदाधिकारी, भारती विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना नेहमीच आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांची आठवण येत असते. आज अनेक लोकांचे आम्ही सत्कार केले ज्याने 25, 30, 35 वर्ष या ठिकाणी भारती विद्यापीठाचे परिवाराचे सदस्य म्हणून, सेवक म्हणून काम केलेलं आहे. आजही त्या लोकांना जर तुम्ही विचारलं बावनकुळे साहेब, तर पतंगरावजी कदम साहेब भारती विद्यापीठाच्या परिवारामध्ये काम करणाऱ्या 80 ते 90% लोकांना नावानिशी ओळखत होते. ही पतंगरावजी कदम साहेबांची खासियत होते. प्रत्येकाला पहिल्या नावाने ते बोलवायचे. आणि आज या 35 वर्ष 25 वर्ष ज्यांनी सेवा संस्थेमध्ये केली त्यांना सगळ्यांना आठवतात की कदम साहेब कसे पहिल्या कुठल्याही कॉलेजची पायरी चढत असताना प्राचार्यांपासून ते शिपाईपर्यंत पतंगराव कदम साहेब ही प्रत्येकाला नावानिशी ह्या ठिकाणी बोलवायचे. हा जिव्हाळा, ही आत्मीयता पतंगरावजी कदम साहेबांनी या संस्थेमध्ये रुजवली. आपण पाहिलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात पतंगरावजी कदम साहेबांचा जन्म झाला. सोनसळ गाव हे 800 लोकवस्तीचं दुष्काळी गाव, दुष्काळी तालुक्यातलं गाव. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं देवराष्ट्र गाव आणि सोनसळ गाव केवळ 10 किलोमीटरच्या अंतरावर, 4 किलोमीटरच्या अंतरावर. अशा परिस्थितीत पतंगरावजी कदम साहेबांचा जन्म झाला. आमच्या आजोबा श्रीपतराव तात्या बायबाई हे अशिक्षित होते, कमी शिकलेले होते आणि त्या परिस्थितीत शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत बहुजन समाजाला आणि आपल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत संस्था उभ्या राहू शकत नाहीत, आपली बहुजनांची मुलं शिकणार नाही. ह्याच्याकरता त्यांनी ध्येयवादाने स्वतःचं शिक्षण पहिलं पूर्ण केलं शिरसगाव कुंडल इथे. आणि कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन सातारा इथे रयत शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा त्यांनी हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं त्या वयाच्या 16व्या वर्षी ते या ठिकाणी एका ट्रकमध्ये बसून त्या ठिकाणी पुण्यामध्ये आले. साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम केलं. तिथं लॅबोरेटरीमध्ये 3 वर्ष झोपले आणि 1964 साली ज्यावेळी भुसे साहेब, माझ्या माहितीने तुमचा जन्म झाला, म्हणजे तुमचा जन्म आणि ह्या ठिकाणी माझ्या माहितीने भारती विद्यापीठात जन्म
वय एकच आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यावेळेस पतंगरावजी कदम साहेबांनी 19व्या वर्षी 10/10च्या खोलीला भारती विद्यापीठाचं नाव दिलं. साहेब, कदाचित चुकून आपलं लक्ष पुढच्या व्हिडिओला गेलं तर मध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपल्याला दिसेल, ज्याच्यावर भारती विद्यापीठ पुणे पत्राचा बोर्ड एका खोलीला लावलेला आहे. त्या पत्राच्या बोर्डवर जे भारती विद्यापीठ पुणे अक्षर आहेत ती स्वतः पतंगराव कदम साहेबांनी लिहिली होती आणि तो बोर्ड त्या ठिकाणी लावला होता. हे या ठिकाणी भारती विद्यापीठाची सुरुवात आणि इतिहास आहे. 64-68 इंग्लिश मॅथ सायन्सचे या ठिकाणी हे विषयावरून भर दिला. 68ला पहिली शाळा झाली आणि मग तत्पासून कधी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ध्येयवादाने अनेक सहकाऱ्यांसाठी सारखे आदरणीय आनंदराव दादा हे सुरुवातीचे त्यांचे सहकारी आज ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत. वयाचे 98 त्यांचे पूर्ण झालेले आहेत असं वाटत नाहीत. असे अनेक जुने साखरे आणि स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ, ज्यांना पतंगरावजी कदम साहेब आयुष्यभर वडील स्थानी मानायचे, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जे काम करत होते, त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि जवळजवळ कायमचं तळ्यात अध्यक्षपद हे यशवंतराव मोहिते भाऊंकडे राहिलं. आज भारती विद्यापीठाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. जवळजवळ 3 लाखहून अधिक विद्यार्थी भारती विद्यापीठाचे, 10,000 प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. हा भारती विद्यापीठाचा कुटुंब आणि आज परिवार संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाच्या बाहेर पसरलेला आहे. हे सगळं करत असताना आज आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे की महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, देशाच्या उभारणीमध्ये भारती विद्यापीठाचे आज माजी विद्यार्थी, कोण डॉक्टर असेल, कोण वकील असेल, कोण ह्या ठिकाणी डेंटिस्ट असेल, कोणतरी इंजिनियर असेल, कोणतरी MBA ग्रॅज्युएट असेल, कोणतरी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकलेला आमचा विद्यार्थी असेल, कोणतरी शालेय शिक्षणामध्ये शिकलेला आमचा विद्यार्थी असेल. हे सगळे विद्यार्थी आज समाजामध्ये कुठे ना कुठे देश आणि महाराष्ट्र उभारणीमध्ये मोठं योगदान देत आहेत. ह्याचा मनापासून ह्या ठिकाणी मला अभिमान आहे. आज भारती विद्यापीठाचा संपूर्ण दिल्लीच्या राजधानीमध्ये आज भारती विद्यापीठाचा कॅम्पस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, भारती विद्यापीठ दिल्लीमध्ये जे आमचे 2 शैक्षणिक संकुल आहेत बावनकुळे साहेब, ज्या सोनीपतमध्ये या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गाजला गेला, त्याच सोनीपतमध्ये आता नव्याने 35 एकरचा कॅम्पस भारती विद्यापीठाचा उभा राहतोय आणि त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा आशीर्वाद आमच्या त्या कॅम्पसच्या पाठीशी आहेत. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. हे मी का सांगतोय, कारण एका मराठी माणसाने धाडस केलं दिल्लीच्या शैक्षणिक राजधानीमध्ये एक आपली शिक्षण संस्था उभा करण्याचं आणि स्वर्गीय PV नरसिंहरावांनी त्या काळात त्यावेळेस मदत केली होती आणि म्हणून आज भारती विद्यापीठाचा विस्तार संपूर्ण देशामध्ये आहे. हे सगळं करत असताना उच्च शिक्षणामध्ये पदार्पण केलं. जे डिग्री संपूर्ण भारतात दिल्या जातात त्या सगळ्या डिग्रीज ह्या भारती विद्यापीठामध्ये दिल्या जातात. अनेक नव्याने आम्ही नवीन कोर्सेस केले. स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री असेल, ऑडिओलॉजी असेल, स्कूल ऑफ फोटोग्राफी असेल, इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट असेल, इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल ऑफ हेल्थ अफेअर्स, ही अशी देशातली एकमेव या ठिकाणी रिसर्च संस्था आहे जिथं 100हून अधिक पेटंट्स आहेत आणि जवळजवळ आज 100 कोटीची आज रिसर्च ग्रँट ही केंद्र सरकारकडनं आमच्या रिसर्चच्या युनिटला मिळालेली आहे. आज NAAC सतत 4 वेळा A++चा दर्जा मिळाला आहे. संपूर्ण देशामध्ये फक्त 2 ते 3 असे विश्वविद्यालय आहेत ज्यांना सलग 4 वेळा A++चा दर्जा मिळाला. त्यामध्ये भारती विद्यापीठ शिक्षण संस्था आहे आणि विश्वविद्यालय, याचा मनापासून या ठिकाणी मला अजून उल्लेख करावा लागेल. हे सगळं करत असताना आमचे प्राध्यापक आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे एक परिवारासारखे आहेत. छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, ह्यांच्या विचाराने प्रेरून होऊन भारती विद्यापीठाचं कामकाज चालू आहे. आणि या सगळ्या भारती विद्यापीठाच्या संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राच्या विकासामध्ये आमच्या प्राध्यापकांचं आणि शिक्षकांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. ह्या ठिकाणी मी आवर्जून इथं उल्लेख करेन. ह्या सगळ्या 60 वर्षाच्या भारती विद्यापीठाच्या कारकिर्दीमध्ये गेले 25-30 वर्षाहून अधिक काळ सातत्याने भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर, जे एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून आणि UGCवर त्यांनी अनेक वर्ष काम केलं, सलग 2दा त्यांना तिथं त्यामध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सुद्धा अनुभवाचा आणि विशेषतः फार्मसी क्षेत्रातला एक रिसर्च प्राध्यापक म्हणून एक या ठिकाणी अनुभवाचा आम्हाला सातत्याने मार्गदर्शन इथं मिळतं, ह्याचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल. मी जास्त या ठिकाणी आपला वेळ घेणार नाही. बावनकुळे साहेब, मला माहिती आहे तुम्ही सांगितलं होतं विश्वजितजी मला लवकरात लवकर सोडा, पण तुमच्यासारखे पाहुणे या ठिकाणी आम्हाला मिळाले तर सोडण्याचा मोहसुद्धा साहेब आम्हाला या ठिकाणी आवरत नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण तुम्ही दोघंही वेळ काढून आलेला आहात आणि पतंगरावजी कदम साहेब आणि माझ्याशी आपले फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. मी एवढं निश्चितपणे सांगेल, या भारती विद्यापीठाच्या विकासामध्ये
इथे पक्ष जात धर्म कधी नसतं साहेब. आज मला अभिमानाने सांगा वाटतं की इथे बसलेल्या या संपूर्ण आमच्या भारतीय विद्यापीठाच्या परिवारामध्ये महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानातल्या सर्व जाती धर्मातले लोक या परिवाराचे सदस्य आहेत. सर्व विचारधारेचे लोक या ठिकाणी या भारतीय विद्यापीठाच्या शिक्षण संस्थेमध्ये काम करत आहेत. पण जेव्हा भारतीय विद्यापीठाची पायरी चढतात तेव्हा इथे फक्त शिक्षण आणि देशाची भविष्यातली पिढी घडवण्याचं जे पतंगरावजी कदम साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं, जे एक उद्दिष्ट दिलं, त्या उद्दिष्टाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असतो, ह्याचा आवर्जून उल्लेख करेल. मी आज पुन्हा एकदा बावनकुळे साहेब, तुम्ही खरंच खूप वेळ काढलात. आदरणीय भुसे साहेब, तुमचे नेहमीच मार्गदर्शन, एक स्नेह, प्रेम, जिव्हाळा हा माझ्यावरही राहिलेला आहे. आता पत्रकारांनी चुकीचं काय छापू नये अशी माझी नम्र विनंती आहे. नाही तर परत ब्रेकिंग न्यूज, विश्वजित कदम अमुक पक्षात आणि दुसरं काही नाही बाबा. हे हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. लक्षात ठेवा की कुणी कुठल्याही पक्षातला असो, आम्ही सगळ्यांच्या एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होतो. आणि जर एखादं कोण चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची सवय ही आमची सगळ्यांची आहे. आणि मिकी, तुम्ही मान हलवताय मी बघताय. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती आहे, आज ही दोघेही मोठ्या मनाने इथं आलेत, कारण त्यांचे साहेबांचे आणि माझे संबंध होते. या ठिकाणी आपण सगळे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून इथे आभार मानतो. आदरणीय राजजी सरदेसाई साहेब, तुमची पत्रकारिता आता मी लहानपणापासून बघतोय. म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो आणि कॉलेजमध्ये होतो, राजदीप सरदेसाईंच्या बाबतीत एक आकर्षण होतं. आणि तेच आकर्षण बसलेलं इथल्या प्रत्येक माणसाला, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीने पत्रकारिता केली, भयमुक्त पत्रकारिता केली, ज्या पद्धतीने तुम्ही अनेक महाराष्ट्रातले, देशातले विषय सातत्याने, देशाच्या महत्त्वपूर्ण इतिहासाचे तुम्ही प्रत्यक्षपणे साक्षीदार राहिलेले आहात. मागच्या 30-40 वर्षातले अटल बिहारी वाजपेयींपासून, ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं, असे अनेक नेतृत्वापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, महाराष्ट्रातले आणि विविध क्षेत्रातले अनेक लोकांच्या ज्या परखड तुम्ही मुलाखती घेतल्या, त्या आजही लोक यूट्यूबवर पाहत असतात. आणि म्हणून अनेक गोष्टींचा उल्लेख करता येईल. कुठं कुठं जेव्हा कारगिल युद्ध झालं, तुम्ही सीमेवर कसं गेलात, कशा आमच्या सैनिकांच्या, जवानांच्याही भावना तुम्ही देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं काम आम्ही विसरू शकत नाही. म्हणून पद्मश्री मिळालाच, पण आज पतंगरावजी कदम साहेबांच्या नावाने देणारा दुसरा पुरस्कार हा देण्याचा मान पुन्हा एकदा तुम्हाला जो मिळतो, तुम्ही तो स्वीकारला, तुमचे आभार मानतो. आणि जास्त लांबलचक भाषण इथं करणार नाही. पुन्हा एकदा अनेक पुरस्कारार्थी आहेत, प्राध्यापक, शिक्षक, क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांनी जी पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर मिळालेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाले, त्याची यादी वाचवली तर कदाचित बावनकुळे साहेबांना अमरावतीला जाता येणार नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण दोन्ही पाहुणे इथे आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.